भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत निधीचा मुद्दा उपस्थित केला गेला। सन 2025-26 मध्ये सदर योजनेसाठी 104 कोटी 50 लाख तरतूद करण्यात आली होती व सोलापूर जिल्ह्यासाठी नुसत्या बाबासाहेबांचा प्रश्न होता, सोलापूर जिल्ह्यासाठी 21 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता आणि सन 2026-27 साठी 165 कोटीची तरतूद मंजूर असून त्यानुसार प्रलंबित प्रकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल। निश्चित प्रकारे आमचे दिलीप बनकर यांनी पिंपळगाव बसवत गेले बनकर साहेबांनी पिंपळगाव बसवत येथे कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळेबाबत मुद्दा उपस्थित केला आहे। त्याबाबत निश्चित प्रकारे शासन सकारात्मक असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल। पुरवणी मागण्याच्या संदर्भात मी एवढंच तुम्हाला सगळ्याला सांगेल की निश्चित प्रकारे आपल्या एक मिनिट आमच्या मनीषाताई आहेत ना, मनीषाताई चौधरींनी फळ विमासाठी मुदत देण्याचा प्रस्ताव त्यांनी प्रश्न मांडला होता। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल। त्यापूर्वी विमा कंपनींना कंपनीची सहमती घेण्यासाठी पत्र पाठवले जाईल हे तुम्हा सगळ्यांना सांगतो। दुसरं आपल्याला माहिती आहे की आमचे प्रयोगशाळेचं आमचे बाबर साहेबांचं विटा येथे प्रयोगशाळा असेल, तुमचं भिवघाट येथे द्राक्ष संशोधन केंद्र असेल, आटपाडी येथे डाळिंब संशोधन केंद्र असेल, त्यांनी जे सूचना म्हणजे त्याची निश्चित प्रकारे आम्ही नोंद घेतलेली आहे। आमचे राजू तोंडसाहेब आहेत का गेले, राजू तोंडसाहेब यांनी कृषी महाविद्यालय, परत कर्जमाफीमध्ये वारसवाड, परत त्याप्रमाणे अतिवृष्टी करणारे शेतकरी, वन हक्काच्या जमिनी त्यांनी जे मुद्दे मांडले त्याचा निश्चित प्रकारे कृषी विभाग नोंद घेईल। आणि शेवटी आमचे अतुल भाऊ भोसले यांनी जो मुद्दा मांडला ऊसाच्या बाबतीमध्ये, याच्या बाबतीमध्ये नवीन संशोधन आपल्याला तंत्रज्ञान याच्या ऊसामध्ये वापरायचे, त्या बाबतीमध्ये मी अतुल बाबा तुम्हाला एवढंच सांगेल, या संदर्भामध्ये लवकरात लवकर बैठक ही आपली लावली जाईल।